आता हा डाव्या अर्ध्यावर खेळायचा आहे, मला कट करायचं आहे त्याला. आता ही सोंगटी माझी धडकली तिथं, म्हणजे स्ट्रायकर थोडा प्लस करायचा. मी ज्या पद्धतीनं मारलो त्याला प्लस म्हणजे इकडे गेला तर सोंगटी वाढेल. आता हे मला सराव नाही, मी फक्त दाखवते. जास्त झालं, थोडीशी इकडे आहे. पकड म्हणजे सराव म्हणजे नाही. पहिला सहज मारून बघतो. माझा जी बोट फिंगर आहे त्या ह्याच्यावर नेम मात्र तसाच. जास्त वळली इकडे, इकडे मला शिफ्ट करायला पाहिजे उजवीकडे स्ट्रायकर. बोट गार पडलेला आहे, थोडंसं जास्त मार लागते. काय बोट नसल्यामुळे मला इतका प्रॉब्लेम आला आहे. डबल डिस्प्ले या वेळेला तुम्हाला प्लस मायनससाठी बोट सरळ करा, इथं ठेवा, गॅप ठेवा, काय करा, कसं 3 बोटाने पकडा, 4 बोटाने पकडा, असं पकडा. नेम हा कॉन्स्टंट आहे, त्याच्यामुळंच प्रॅक्टिसवर लक्षात येते. आणि चुकलं तर प्लस मायनस करायचं म्हणजे काय, जादा झाली तर स्ट्रायकर फिरवायचा किंवा हे बदल करायचं. पुन्हा एकदा तर मी ट्राय करतो, मला लक्षात आलेलं नाही आहे ते, पण फार सोपं आहे. इकडे जास्त लागतोय, पकड बदलायला पाहिजे. आता स्ट्रेट पाहू. 3 मिनिटाचा वेळ असल्यामुळं सांगायला अवघड पडते, शॉर्ट करायला. आडवी लाईन पुढं मागं मॅच केली जाते. हे अर्ध आणि हे सरळ, सोंगटीला सरळ सेंटरला. म्हणजे थोडा फरक पडला. आता हा जो हे इकडं म्हणजे त्याला हा जो व्यास आहे तर थोडा असा टर्न केला तर ते जायला पाहिजे. सिंपल चेंजमेंट आहे. इकडे कुठे गेली होती, इकडे गेली होती, जिकडं कमी आहे ते खेळता खेळता प्रॅक्टिसमध्ये जजमेंट येत आहे, जाते. थँक्यू.